समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. तुकाराम बीजेच्या मंगल पर्वानिमित्त देहू आणि आळंदी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या अंकलखोप येथील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळ्यातील भाविकांना विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप आप्पा कदम यांनी स्वखर्चाने मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. बुधवार 4 मार्च रोजी सकाळी अंकलखोप येथे अत्यंत उत्साही, चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला. वारकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात बस मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दर्शनाची ओढ आणि सुलभ प्रवासामुळे मिळणारे समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. प्रदीप आप्पा कदम यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. वारकऱ्यांची वारी निर्विघ्न पार पडावी आणि गावातील भाविकांना तीर्थक्षेत्रांना भेट देता यावी या उद्देशाने त्यांनी ही मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी दिंडीतील वारकरी राजाराम वारे, युवराज चव्हाण, विनोद वारे, बंटी चव्हाण, सुरेश वारे, अंकुश घस्ते यांच्यासह एकूण 20 महिला व 25 पुरुष असे 45 वारकरी या दिंडीसाठी रवाना झाले. या प्रवासादरम्यान मिनी बालाजी, जेजुरी, आळंदी, देहू या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ या वारकऱ्यांना घेता येणार आहे. प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शिंदे, महेश हजारे, राहुल पाटील, कुलदीप वारे, सचिन कुराडे, प्रदीप देवकुळे आदींनी या मोफत वारकरी बस सेवेचा कौतुकास्पद आयोजन केले. याविषयी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, वारी हा आपल्या संस्कृतीचा कणा आहे. वयोवृद्ध आणि निष्ठावंत वारकऱ्यांना देहू आळंदीच्या दर्शनाला जाता यावे हाच या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भक्तिभावाने देहू आळंदीच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे. प्रदीप आप्पा कदम यांच्या मार्फत आम्हाला देहू तुकाराम बीज दर्शनासाठी गाडी मिळाली. यांच्याबद्दल आमच्या वारकरी संप्रदायामार्फत त्यांचं हार्दिक अभिनंदन. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.